म्हणून तर संडेला आपण त्यांना ठेवलेला आहे. त्यांचाही आपण आनंद घेऊ. अर्धदिनी आपले दशरथदादा पाटील मॅनफॉर्म करावे यांचा सुमधुर आवाज आपण ऐकाल. आणि चला आता विनंती असेल क्षेत्ररक्षण लगेच साजवा. सामना 4 षटकांचा आहे. दोन्ही टीमला आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. धन्यवाद श्री स्वामी समर्थ चषक 2000 चे आमचे आयोजक श्री प्रणित पाटीलजी आणि आमचे आतिशभाई पाटील यांना सर्वांना धन्यवाद देतो. कारण या मॅच इनिंग नंतर आम्ही इथून रजा घेऊ आणि आज समालोचन करण्याची संधी या श्री स्वामी समर्थ चषकामध्ये आम्हाला आतिशभाई पाटील या पागोडी गावचे सुपुत्र यांनी दिली. त्यांनाही मनापासून धन्यवाद आणि टुर्नामेंटला आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि आजचा दिवस अगदी मजेशीर वाटला. काही जर बोलताना एकच शब्द इकडे तिकडे गेला असेल तो आमच्या बुद्धीचा दोष आहे आणि जे चांगलं झालं असेल ते आमच्या गुरुजींचा असेल. और फिलहाल ये अंतिम मैच है आज के दिन की. तो ये आज के दिन की अंतिम मैच, इसका मतलब ये है कि एक टीम को बख्शिश मिलने वाली है और एक टीम मेरे साथ घर जाने वाली है. तो फिलहाल कौन सी टीम होगी, साई या नवगर टीम, नवगर या साई टीम, ये तो आने वाला वक्त बताएगा. श्री स्वामी समर्थ ट्रॉफी का ये अंतिम मैच है. आज का दिन अनिकेत मोकल ने जो मैच 2 खेले वो खतरनाक खेले. आप सभी के आंखों के सामने देखे. उन्होंने कड़क बल्लेबाजी सोनारे के खिलाफ वो अंतिम गेंद के ऊपर डटे हुए थे और उन्होंने अंतिम मुझे लग रहा है छक्का मार के उस मैच को जिताया. इतनी बेहतरीन पारी खेली. पहले मैच में उन्होंने अर्धशतक लगाया. उसके ऊपर उनके सभी दर्शक, उनके गाँव वाले खुश हो गए. उनके ऊपर पैसों की बारिश भी हो गई है. जो उनके फैन थे उन्होंने अनिकेत मोकल के ऊपर पैसा उड़ाया. उनका भी हम स्वागत कर रहे हैं. अनिकेत के सामने उनके साथीदार जो है मयूर मोकल बंधु मैदान के अंदर है और नैनेश्वर भोईर जो गेंदबाज है नवघर के, वो गेंदबाजी करने के लिए तैयार है. आज का दिन साई और नवघर का भी है, लेकिन संडे को कौन सी टीम आने वाली है, नवघर या साई, ये तो आने वाला वक्त बताएगा. अनिकेत मोकल इस बार स्ट्राइक के ऊपर है. पहली दफा गेंद को खेलेंगे. पहला मैंडेटरी पावर प्ले है और वो पावर प्ले फेंकने के लिए नैनेश्वर भोईर को इस्तेमाल किया जो नवगर टीम के आरंभिक गेंदबाज है. श्री खंडोबा वॉरियर्स नवगर टीम टॉस जीतकर गेंदबाजी कर रही. और पहली गेंद अनिकेत ने लॉब किया. गेंद को फील्डर मौजूद नहीं है. एक्स्ट्रा कवर के ऊपर इस बार बाउंड्री जाने की संभावना है. 4 रन दीजिए. कायम हाय सोबत, कायम हाय सोबत, कायम हाय सोबत. त्याच्या विनय भोईर मित्राची त्याला खंबीर आहे ओ साथ, आहे ओ साथ. और शुरुआत अनिकेत मोकल ने कड़क की है. कड़क आयोजन, कड़क शुरुआत. भोईर तैयार एक बार फिर से दूसरी गेंद फेंकने के लिए. 4 रन बोर्ड के ऊपर. और व्हाट अ शॉट, बेहतरीन शॉट, डीप बैकवर्ड कनेक्ट सीमा रेखा के बाहर. फुल टॉस को पनिशमेंट दी, दिशा दी 4 रन के लिए. आयोजन प्रणित पाटीलचा सारा मैदान भरलाय रे. आयोजन प्रणित पाटीलचा, प्रणित पाटीलचा. श्री स्वामी समर्थ चषक आमचा हायलाय मानाचा. श्री स्वामी समर्थ चषक आमचा हायलाय मानाचा. और मान सम्मान की ये ट्रॉफी है. अनिकेत को बॉल कैसा डालना चाहिए, बॉलर इस बार देखा जाए तो सोच रहे. विकेट कीपर चेंज होने जा रहे हैं क्योंकि बॉलर के लिए हर एक विकेट कीपर अपना मेन होता है, लेकिन कुछ सूचना देने के लिए आए हुए. बैक टू बैक 2 बाउंड्रीज अनिकेत मोकल के बल्ले से. कड़क बल्लेबाजी इस बार देखा. वीरेंद्र सहवाग स्टाइल से उनकी शुरुआत है. पहला पावर प्ले है. 4 ओवर का मुकाबला है. अनिकेत के लिए तीसरी गेंद ज्ञानेश्वर भोईर की. कट मारा है. शानदार शॉट. कवर पॉइंट सीमा रेखा के बाहर. नंबर मिलेगा 4. अनिकेत को रोकना मुमकिन नहीं, नामुमकिन.
बाउंड्रीज आ गई है, अनिकेत पहुंचे 12 पे, साई का स्कोर है 12 बगैर नुकसान। और अंदर आई थी गेंद, देखिए अनिकेत ने इस गेंद को डिफेंड जरूर किया, अच्छी गुडलेस स्पॉट के ऊपर गेंद थी, टप्पा पड़ने के बाद अंदर आ गई और इसे खेलने के लिए दिक्कत पैदा हो गई है। 4 गेंदें खत्म, 2 गेंदों का खेल बचा हुआ है। टोटल स्कोर है भवानी साई बी टीम का 12 बिना कोई विकेट के नुकसान पे, और द विकेट से 5वीं डिलीवरी। इस बार व्हाट अ शॉट है, इस बार गेंद एरिया खाली है, डाउन द ग्राउंड विशप में खेला हुआ सीधे बल्ले से, इस बार देखा जाए सीधा शॉट चरण के लिए। और स्कोर 18, और ये उड़ाया, ये चल गई, देखो ना देखो मेरा लल्लू, उधर से आई चमक छल्लू, ऐसा मारा छक्का कि बॉलर हो गए भौ छक्का। और ये देखिए साई गांव की ये सुपुत्र कप्तान का जलवा देखिए, मुझे ये लग रहा है कि ज्ञानेश्वर भोईर को उन्होंने रिमांड में लिया और ऐसी मार दी कि इसी ओवर में रन टोटल आ चुके 24। 1996 के वर्ल्ड कप की याद आ गई है, जो भारत के एक बेहतरीन खिलाड़ी अजय जडेजा साहब जी ने वकार यूनिट जी की ऐसी धुलाई की थी। बीपीएल की वो टीवी थी, ब्लैक एंड व्हाइट का जमाना था, हमने मैच जरूर देखी थी। आज भी मुझे याद है अनिल कुंबले के साथ वो कारनामा किया था। और ये उड़ाया और पिच, और सीधी जाएगी बाउंड्री लाइन पर, नंबर मिलेगा 4, क्योंकि विशप में कोई नहीं है, विशप एरिया खाली होता है। ये देखिए दिनेश बंडा के ऊपर फायर मयूर मोकलने की, और एक बार फिर से इस बार लॉन्ग ऑफ खिलाड़ी गेंद को उड़ाने जा रहे हैं, एक सिंगल मिलेगा उनको। येस, याच दरम्यान आपण पाहतोय मंचकावर शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, उरण पंचायत समितीचे माजी उपसभापती, अखिल महाराष्ट्र राज्य कराडी समाजाचे अध्यक्ष तथा एस इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन सन्माननीय महादेवजी बंडा यांचे या ठिकाणी शुभागमन आहे। त्यांचं आपण या स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून स्वागत करत आहोत। बेहतरीन पंच किया और शानदार तरीके से चौका। इस बार मुझे लग रहा है अनिकेत को रोकना मुमकिन नहीं, नामुमकिन लग रहा है। और भवानी माता ही मुझे लगता है अनिकेत के अंग में आई हुई है। क्या कड़क बल्लेबाजी की है, वो कट भी मार रहा है, पुल भी मार रहा है, उठा रहे गेंद को, और वो जानता है ना क्योंकि सर्कल के बाहर ही मारना चाहिए, इनफील्ड के ऊपर से मार रहा है। इस बार कवर सी मारेगा के बाद 4 रन। अनिकेत के गाड़ी के सेंटर के अंदर से धुआं नहीं, आग निकल रही नहीं है। और देखिए ये बॉल जो दिनेश जी बंडा फेंक रहे हैं ना, वो बॉल का इंतजार कर रहा है, यानी कि अनिकेत इंतजार करते वो इस बार इनफील्ड के ऊपर से मार रहे हैं, इतना रूम दे रहे वो। और फंस गया, बाहर है भैया। मैं बोला ना, वास्तव में गृह मंत्री बबनराव कदम क्या बोला था, बोला तो बोला, आ गया 6 रनों का गोला ठोको। पारी चल रही है घणाघाती, वाह 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 वाह, आज का दिन उसका ही है मुझे लग रहा है।
और ये क्या बाउंड्री जाएगी क्या? नहीं, या तो सिंगल मिलेगा अनिकेत को। ट्राई अच्छी की थी लेकिन पीछे प्रोडक्शन जरूर है। और स्कोर 44 के घर में, मुझे लगता है 40 पे पहुंचेगा, 39 पे अनिकेत। 39 ओवर की समाप्ति। पहले ओवर में 24, इस ओवर में 20, यानी कि भोईर और बंडा दोनों महंगा। कोई कड़क गेंदबाजी नहीं हुई है क्योंकि बैट्समैन की कड़क बल्लेबाजी चल रही है। अनिकेत मोकल नाम का बवंडर मैदान के अंदर देखिए 22 शॉट के पट्टी के ऊपर किस से रफा बल्लेबाजी कर रहा है। इसे कहता है असली इंजन गाड़ी का। गाड़ी का इंजन मजबूती का होना है, डिब्बे भी खींचता है। पावर देखिए कैसा हंस रहा है। पावर बोले तो उसको पता है ना कि वही एनर्जी शाम को। 44 विदाउट लॉस। अक्षय भात्री अनिकेत सामने ही। ना मुझे लग रहा है कि ये अनिकेत नवगर वालों को कह रहा है लाए भोईर लाओ, बंडा लाओ, म्हात्रे लाओ, मुझे कुछ नहीं है, मुझे एक ही दिख रहे गेंद आसमान में। अनिकेत 50 बनाने के लिए 5 चाहिए। स्लो रन का प्रयोग पकड़ना चाहिए। क्या होगा? अनिकेत फंस गए हैं। नजर लग गई किसी की पता नहीं है। 50 बनाने के लिए अनिकेत को 5 रन चाहिए और 85 रन पे पहला झटका लगा। साई टीम के कप्तान अनिकेत मोकल 45 रन बना के वापस आ रहे। 11 गेंदों में 4 6 और 5 बाउंड्री के सहायता से 375 का ये स्ट्राइक रेट वापस लेके आ रहे। लेकिन गुड बॉलिंग डीजे। इस पूरे टूर्नामेंट में पहले मुकाबले में उन्हें 58 रन बनाए, दूसरे मुकाबले में उन्होंने 45 रन बनाए और ये तीसरे मुकाबले में भी 45 रनों का योगदान। काफी बड़ा योगदान, बड़ा खिलाड़ी, बड़े मंच का ये बड़े खिलाड़ी। लेकिन आतिफ भाई मुझे लगता है दूसरा कोई होता तो संभाल के डिफेंड करता। लेकिन ये क्या है, ये आग वाले बल्लेबाज है ना। और मुझे यस अनिकेत की मुझे लगता है रन हो गए टोटल और 150 रन पूरे हो गए अनिकेत के 45 बॉल में। कड़क बल्लेबाजी देखिए। 50 पे उनका विकेट गिर चुका है, यानी कि म्हात्रे को सफलता मिली। मिड विकेट के ऊपर एक शानदार कैच लपका, एलिवेशन नहीं मिला और थोड़ी ताकत कम पड़ गई और इसी तौर के ऊपर गेंद ज्यादा हवा में थी। फील्डर ने जज किया, कैच को पकड़ा। बैट्समैन आशीष मोकल। तीसरा ओवर जारी है। 50 रन बन चुके हैं इस बाजी का बोर्ड के ऊपर। और साई वाले जानते हैं कि नवगढ़ टीम भी एक मजबूत टीम है, उनके सामने तो स्कोर बढ़ा ही चाहिए क्योंकि उन्होंने मुझे लगता है 71 रन इकट्ठा किए थे विदाउट लॉस से 19 गेंदों में। तो ये साई का बराबर इस बार प्लान है। अक्षय मात्री आशीष को वाइट बॉल। तो इसी बीच अंपायर देखिए, अंपायर थोड़े से इस बार सुस्त हो गई। ऐसा कहीं एनर्जी चाहिए हाथ बीत करने के। शाहरुख खान कैसे हाथ करते उस तरह से, इसलिए थोड़ा ड्रिंक भी पीने का। और इस बार बाउंड्री है कि क्या चाहिए और कैच इज गॉन। दिनेश बंडा जी ने कैच को लपा लॉन्ग ऑन के ऊपर। बल्लेबाज इस बार आशीष मोकल अंडा लेके ड्रेसिंग रूम में। त्याला विला दे, तुमचा सौदा पटला नसेल। और स्कोर 51। सही टाइम के ऊपर देखिए चाय आया है। जिंदगी में 2 ही चीज महत्वपूर्ण है, एक टी और एक टी। क्या कहना है तेरा? कुछ नहीं। ये चाय बहुत महत्वपूर्ण है, सुस्ती उड़ा देता है ना। क्या रे नार्वेकर, 2 चीज महत्वपूर्ण है, एक टी और टी आती है ना तो बड़ा मजा आ जाता है। हाँ दोनों भी गर्म। लेकिन स्कोर 51, 2 विकेट गॉन हो चुके। तीसरा ओवर जारी है। 3 गेंदों का खेल अभी भी बचा हुआ है। अमोल पाटिल मैदान के अंदर बैटिंग क्रमांक 4 के ऊपर मिडल ऑर्डर के बल्लेबाजी।
एक चाय का फुरका मारता हूं, कैसे टेस्ट देखता हूं। अच्छा है, बहुत अच्छा। नागौरी वाले ये स्वामी समर्थ ट्रॉफी में ऐसी ही चाय चाहिए। और ये शॉट दे के अलॉन्ग द ग्राउंड कारपेट के जरिए दिनेश बंडा की पास गेंद, एक सिंगल मिलेगा अनिकेत मैदान के अंदर तक। क्या स्कोर बोर्ड इस बार देखा जाए जैसा टैक्सी का रन मीटर घूमता है ना, उस तरह से टिक टिका टिक चल रहा था तेजी के साथ। पटरी के ऊपर रेलगाड़ी चलती रहती रही एक्सप्रेस के खेलती की तरफ। ये पीछे प्रोडक्शन है, रन मिलेगा नहीं है। देखिए 2 ओवर में मेरे हिसाब से रन बन चुके थे। इस बार देखा है 44। अनिकेत आउट होने के बाद देखिए इस बार कमबैक वाला ओवर अक्षय मात्रे का। 66 गेंदें डॉट हो चुकी है और अक्षय मात्रे अभी उनको टेम्पो उनका सेट हो चुका है, उन्हें धार मिली है गेंदबाजी को। चलिए लकड़ा तितर बितर, तुमने स्टंप दिखाया। गेंद इस बार देखा लाइन के अंदर से थी, इसका मतलब स्टंप के नजदीक पास से ही चली गई और लगी तो लकड़ा तितर बितर में रही। देखिए बटन बहुत इंपॉर्टेंट बात है, बराबर ना। तो 52 पे 3 विकेट गॉन और आखिरी 6 गेंदें शेष है। पारी का स्लॉग और डेथ हो रहे, लेकिन इस ओवर में 8 रन आए और उन्होंने 3 विकेट हासिल किया। क्या सुंदर गेंदबाजी अक्षय मात्रे द्वारा, छक्का खाने के बाद वापसी भरी गेंदबाजी। और ये मात्रे ने सही गेंदबाजी की। मात्रे जबरदस्त। व्हाट्सएप के ऊपर एक मैसेज भेज, इंस्टा के ऊपर काम भी हो जाएगा तेरा। गुड बॉलिंग। चलिए बैट्समैन तैयार रहिए। ये देखिए बैट्समैन कैसी बॉडी, देखिए ये जिम की बॉडी है। हम जानते हैं ना कि जिम के बॉडी का एक ये फिटनेस ही अलग होता है, वो कट अलग होते हैं, उसके ऊपर निकल जाते हैं। हम भी गए थे जिम में, लेकिन एक बार देखा कि नहीं जमेगा, वापस आ गया, अपने आप बॉडी बन गई। आखरी 6 गेंदे 3 षटकानंतर आई भवानी साई बी संघाची धावसंख्या 52ला 3 विकेट मैदानाच्या बाहेर। लास्ट ओवर मेहर पाटिल, और मेहर पाटिल इस टूर्नामेंट का 386वीं की गेंद डाल रहे। आखिरी 6 गेंदे, लास्ट ओवर ब्लास्ट करने का टाइम है। जो काम अक्षय मात्रे ने किया वो काम मेहर पाटिल करेगा या ज्ञानेश्वर दिनेश बंडा के ऊपर प्रहार किया तो वो बल्लेबाज करेगा, वक्त बताएगा। क्रिकेट वक्त का खेल है। अमोल पाटिल फुल टॉस है, वहां फील्डर खड़ा नहीं है, कोई एक्स्ट्रा कार के पार। ये शानदार बाउंड्री 56 और मुझे लगता है 4। और ये गेंद नीचे रह गई है। बल्लेबाज जरूर खेलने गए थे, लेकिन गेंद और बल्ले के बीच संपर्क नहीं। आखिरी 4 गेंदें शेष इस इनिंग की, लास्ट ओवर की। 56 लॉस ऑफ 3। मिहिर टू अमोल 5 पे खेल रहे, प्रज्वल नौस्टकर एंड पे है तीसरी गेंद। और एक बार बैक टू द बॉल और खेला है, अपने फॉलो थ्रू में गेंद को पकड़ा है। रन लेने की कोई गुंजाइश नहीं है। 3 गेंदें खत्म, 3 गेंदें शेष, 56 पे स्कोर। और इस प्रकार सुंदर गेंदबाजी अक्षय मात्रे के बाद इस बार पाटिल भी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। 3 बॉल का शेष खेल इस अंतिम ओवर का। साई बनाम नवगढ़ के बीच सुपर 3 क्वालिफाई मैच। और ये कैच है, लपका कैच। अक्षय ने विकेट नंबर याद देखा जाए 4था गॉन। 56 बोर्ड के ऊपर रन, 4 विकेट गॉन। 2 ओवर में 44 आए थे
लेकिन 2 ओवर में दादागिरी नवगर की चल रही है। आखिरी 2 गेंदे शेष है। अनिकेत के बाद अगर ऐसा कोई बल्लेबाज मैं देख नहीं सकता, 2 बल्लेबाजों ने बाउंड्री लगाई जरूर, लेकिन ये अनिकेत मैदान के अंदर खेल रहा था तब स्कोर बोर्ड तेजी से चल रहा था, वो जाने के बाद धीमा गति का स्कोर हो रहा है। लेकिन क्रिकेट में कैसे भी करो, आड़े तिड़े करो, रन इकट्ठा करो। इस बल्ले का किनारा लग चुका है, सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ आई भवानी साई। बी टीम का स्कोर 57 और इस ओवर की लास्ट गेंद यानी कि अंतिम ओवर की अंतिम बॉल शेष है। अंतिम बॉल के ऊपर कितने रन आएंगे, अंतिम बॉल कैसी होगी और अंतिम गेंद के ऊपर कितने विकेट कितना मिलेगा ये देखना पड़ेगा। देखिए आखिरी मेरे हिसाब से इस बार देखा 10 गेंदों में 7 रन आए और 4 विकेट गॉन हो चुके। 2 गेंदबाज नरम पड़ गए लेकिन 2 गेंदबाज सक्सेसफुल साबित। और गई सीधी गेंद तारामंडल और सीधी ब्रह्मा जी के कमंडल पहुंच गई है और इसी के साथ छक्के के साथ इनिंग समाप्त की प्रज्वल ने और स्कोर है 63 रन और जीतने के लिए यहां श्री खंडोबा वॉरियर्स नवगढ़ टीम को 24 बॉल में 64 चाहिए। कड़क बल्लेबाजी अनिकेत की 45 पे 9 आउट हो गए हैं, लेकिन अंतिम बॉल के ऊपर छक्का आया। 63 रन बोर्ड के ऊपर जीतने के लिए 64 रनों की जरूरत है या नवगढ़ टीम को। मुकाबला कौन जीतेगा कौन हारेगा ये तो हम जानते नहीं, क्योंकि क्रिकेट ऐसा खेल ही अलग है। जब तक क्रिकेट में आखिरी बॉल फेंकी नहीं जाती तब तक क्रिकेट में कोई भविष्यवाणी दोहराई नहीं जाती। लेकिन माइक्रोफोन के ऊपर का बदलाव, अतीश जी पाटिल इस गांव के सुपुत्र, एक बेस्ट एंकर, अच्छे कमेंटेटर, उनकी जुबानी सुनिए क्रिकेट की कहानी। श्री स्वामी समर्थ ट्रॉफी में हमें कमेंट्री करने का मौका मिला हमारे अतीश जी पाटिल और हमारे मुख्य आयोजक पंडित जी पाटिल, इनका मैं शुक्रगुजार हूं और यहां से विदा लेता हूं। मिलेंगे अगले साल, तब तक धन्यवाद। यस चलूया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये। आज संपूर्ण सत्रामध्ये या उद्घाटनी दिवसामध्ये ज्यांच्या आवाजाची जादू आपल्याला ऐकायला मिळाली, ज्यांच्या आवाजाची छाप संपूर्ण रायगड टेनिस क्रिकेट बॉलवर आहे, शिंदेशाही बाणा आणि उत्कृष्ट हिंदीचे समालोचक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते अर्थातच अमित म्हात्रे सर यांचा या ठिकाणी आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय आणि त्यांना थेट विनंती करतोय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये की आपण सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करावा। अमित म्हात्रे सरांच्या आवाजानं या ठिकाणी मंत्रमुग्ध होणारी स्पर्धा, ज्यांच्या आवाजावर मोठ्या मोठ्या खेळाडूंनी रील्स देखील बनवलेले आहेत, ज्यांचा आवाज, ज्यांचे काही शब्द सोशल मीडियावर चर्चेमध्ये देखील आहेत, असे लोकप्रिय हिंदीचे समालोचक सन्माननीय अमित म्हात्रे सर, जो हे पेन आवाज आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या अमित म्हात्रे सरांचं या ठिकाणी आपण कौतुक करू। या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचा आपण आभार व्यक्त करू। या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय प्रणितजी वासुदेव पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांना या ठिकाणी सुपूर्द केला जातो आहे। खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभार, मनापासून आभार। तदनंतर आपण अतिथी कक्षामध्ये पाहतोय गेली काही वर्ष राजकारण आणि सामाजिक कारण या दोन्ही चळवळीमध्ये सातत्याने एका निष्ठेने काम करणारे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, अखिल भारतीय कराडी समाजाचे सन्माननीय ते अध्यक्ष आहेत, उरण पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा एस पाटील इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन म्हणून काम पाहणारे सन्माननीय महादेवराव बंडा यांचा या ठिकाणी सन्मान या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला जाईल। या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय प्रणितजी वासुदेव पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान महादेवजीराव बंडा यांना समर्पित केला जातो आहे। एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत या स्पर्धेमध्ये करू। ही आदराची समर्पक शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ तर या स्पर्धेच्या निमित्तानं दिली जाते। एक गोड आठवण भेट। खूप खूप धन्यवाद। आपण पुढील डाव या ठिकाणी बघावा।
तिथं तिथं IPM श्री स्वामी समर्थ इंटरप्राइजेस श्री स्वामी समर्थ इंटरप्राइजेस स्वामी समर्थ इंटरप्राइजेस आमच्या प्रणित पाटील दादाचं आयोजन नेहमी असतंय खास आयोजन नेहमी असतंय खास आयोजन नेहमी असतंय खास समाजसेवक नव्या दमाचा फेवरेट बनलाय साऱ्यांचा समाजसेवक नव्या यात कुणाला बैलगाडाचा आहे, कुणाला मैत्रीचा आहे, कुणाला प्रेमाचा आहे, कुणाला पैशाचा आहे, तर काही ना क्रिकेटचा आहे. आणि या नादामध्ये आज क्रिकेट मध्ये पूर्णपणे भारावून गेलेले हे मैदान, त्या मैदानावर सुरू असणारी स्पर्धा, शेवटचा सामना आहे. आज इथे जिंकलो ना तर बक्षीस पात्र आहोत, पण कोणता संघ पुढे जाईल हे देखील आपल्याला बघायला मिळेल. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मयूर सरांचं अतिशय छान गुणांकन. ही सिंगल जी आली ना ती 70 सिंगल या ठिकाणी या स्पर्धेमध्ये फलंदाजानं कन्वर्ट केली. पुढचा बॉल शॉट ऑफ लेंथ आहे, टायमिंग चुकलं होतं पण तद देखील चाललाय चेंडू लांगण सीमारेषेच्या बाहेर, षटकार. धावसंख्या धावफलकावर लागली जाते, 64 करायचे आहेत. षटक पहिलं सुरू आहे. पुढचा बॉल फुलटॉस बॉल वेगानं टाकलाय. लॉंग ऑफ मध्ये जमिनीला गरंगळत जाणारा हा बॉल, जिथे एकपेक्षा अधिक काही मिळणार नाही. एका धावेनिशी धावसंख्या पुढे जाईल 11 धावा. एक षटक 13 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. षटक संपलं जाते पहिलं. 18 बॉलमध्ये आता गरज आहे 51 धावांची. 18 चेंडू 51ची गरज आहे. अजूनही सलामीला आलेली जोडी आहे ती शाबूत आहे. संघाचे 2 प्रमुख खेळाडू मैदानामध्ये आपण पाहतोय, नयन बंडा, दिनेश बंडा. चांगल्या पद्धतीनं नवघर संघाचं काम आज दिवसभर सुरू राहिलं. सुरुवातीच्या पहिल्या सामन्यामध्ये असं वाटलं होतं की जेव्हा 79 करायचे होत्या ना तेव्हा अगदी दुसऱ्या डाबामध्ये नवघर संघ डगमगते की काय, पण 79 धावांचा पाठलाग करताना 19 चेंडूमध्ये त्यानं तो पाठलाग पूर्ण केला. आणि वन साईड क्रिकेटमध्ये, वन साईड मॅचमध्ये ती विजयाची माळा आणली आहे पुढे. या दोन्ही संघानं त्यांच्या समोर आलेल्या प्रत्येक संघाला झुंजवलं आहे. आणि खास करून साई संघाला आपण जर पाहिलं तर त्यांनी वन साईड क्रिकेट खेळवलं आहे. त्यांना समोरच्या संघाला डोकं वर करण्याची संधी त्यांना दिलेली नाही आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय परेश मोकल, पागोडे विलेज कडून दुसऱ्या षटकातील पहिला बॉल या ठिकाणी रिलीज केला जाईल. यावेळेस ओव्हर पिच बॉल आहे, टॉप एज, एलिव्हेशन कमी आलाय, उंची जास्त लांबी कमी. इथे आली आहे नयन बंडा नावाची पहिली विकेट. गोलंदाजाचं नाव आहे परेश मोकल. ब्रँडेड आहे की प्रोडक्ट डुप्लिकेट आहे, बाजारामध्ये तेच विकलं जातं जे दिसलं जातं. जो दिखताय वही बिकताय. आमच्या इतिहासाला देखील आपण तसंच विकताना पाहिलं. इतिहासामध्ये नोंदवली गेलेली घोरपड ती घोरपड होती की घोरपडे होते हे आजही संभ्रमामध्ये असणारा प्रश्न. पण छान छान काव्यरचना, त्यातून निर्माण झालेली काही गीतं आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळतात. खरं तर इतिहासाच्या वादामध्ये पडणं म्हणजे आपण संशोधनामध्ये जाण्यासारखं आहे. आणि तितक्या खोलवर आपण जाऊ शकत नाही, तितक्या वेळी आपल्याला नाही आहे. पण छोट्या छोट्या माणसांच्या माध्यमातून इतिहासाचं संशोधन आजही सुरू आहे. आणि त्यांना या ठिकाणी आपण धन्यवाद देऊ, कारण खरा इतिहास समाजापुढे येणं फार गरजेचं आहे. कारण खरा संभाजी समाजापुढे यायला 380 वर्ष लागले मित्रांनो. नवीन खेळाडू मैदानाच्या आत मिलिंद बंडा. वरपिच बॉल लॉंगअपच्या वरून समालोचन कक्षाच्या दिशेने येणारा हा खणखणीत मिलिंद बंडा नावाचा ब्रँड मैदानावर ठोकतोय सा.
या स्पर्धेतला मिलिंद बंडा हा 9वा खेळाडू आहे ज्यानं षटकारानं आपलं खातं ओपन केलंय. लोअर फुल टॉस, इनर एज लागली आहे. चांगलं कमबॅक केलंय परेशनं. पहिल्या बॉलवर विकेट आल्यानंतर दुसऱ्या बॉलवर षटकार पाहिला, तिसऱ्या बॉलवर डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहतोय 19 धावा धावफलकावर लागल्या जाते. दिनेश आणि मिलिंद ही जोडी मैदानामध्ये आहे. 15 बॉल 45. पुढचा बॉल ओव्हर पिच आलाय परंतु उंची जास्त आहे, लांबी कमी. कॅच होईल का? यस, यावेळेस सुरक्षित हातांमध्ये गेलाय कॅच. इथे मिलिंद बंडाला माघारी परतावं लागेल. नवघर संघाची दुसरी विकेट. उरलंय ना 14 बॉल मध्ये तुम्हाला 45 धावांची गरज आहे. नवघर संघाला अधिक स्ट्रगल करावा लागेल, मेहनत करावी लागेल. इथून तुम्ही पाठीमागे पाहिलं ना तर मात्र ही ट्रॉफी तुमच्यापासून लांब जाणार आहे. हरीश्वरराय बच्चन यांच्या सुंदर अशा ओव्या आपण लक्षात ठेवाव्या. लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. एक नन्ही चींटी चढ़ती है दीवारों के ऊपर, गिरती है, चढ़ती है, फिर गिरती है, फिर चढ़ती है. गिरकर चढ़ना, गिरकर उतरना उसका कभी ना अखरता है. आखिरकार उसकी कोशिश बेकार नहीं होती है क्योंकि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती है. पुढचा बॉल या ठिकाणी हवेमध्ये आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरला या ठिकाणी पुश केलाय. एक धाव या ठिकाणी नक्कीच मिळेल. प्रयत्न करावे लागतील, तर प्रयत्नाशिवाय या जगामध्ये दुसरं काहीच नाही आहे. आता नवघरकरांना जर जिंकायचं असेल तर तुमचे प्रयत्नच तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहेत. तर या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर ज्यानं चांगला संघर्ष केलाय ना त्यांचाच विजय झालाय. या स्पर्धेतला 400वा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. डान्सिंग द ग्राउंड शफल झाला, खेळाडू पुश केलंय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित. सिंगल या ठिकाणी मिळेल, सिंगल पेक्षा अधिक काही नाही. 2 षटकं या ठिकाणी संपली जातील. 12 चेंडू नंतर आपण धावसंख्या पाहतोय. सिमिट ठेवली आहे 21 या धावसंख्येवर. म्हणजे पहिल्या षटकामध्ये 13 आल्यानंतर असं वाटलं होतं की इथे दुसऱ्या षटकामध्ये कमीत कमी 15 धावा या येणं गरजेचं होतं, परंतु या षटकामध्ये आल्यात मात्र 8 धावा. राहिले 12 बॉल आणि विजयाचं लक्ष जे आहे ते 43. ह्याची येळ देव 12 बॉल मध्ये 43 धावांचं इक्वेशन या ठिकाणी आपण पाहतोय. श्री खंडोबा नवघर संघाला जिंकायचं असेल तर 43 धावा कराव्या लागतील. आणि इथे मात्र साई संघाला आपण पाहतोय ज्या पद्धतीनं या स्पर्धेमध्ये त्यांचा खेळ राहिला आहे. नवघर संघाने पहिल्या डावामध्ये ज्या पद्धतीने 19 चेंडूमध्ये 79 केल्या होत्या त्यावरून असं वाटतंय की गणित इतकं त्यांच्यासाठी कठीण नाही आहे, पण संघर्ष अधिक करावा लागेल, मेहनत अधिक करावी लागेल. कारण तो संघ फार वेगळा होता, ते गोलंदाज वेगळे होते, ती परिस्थिती वेगळी होती आणि तो खेळ देखील वेगळा होता. इथे नवीन परिस्थिती, नवीन गोलंदाज. 12 बॉल 43. गोलंदाज आलाय करण ठाकूर. षटकातील पुढचा बॉल फुल बॉल आहे, फुल्लर लेंथ बिम्मर बॉल गेलाय. नो बॉलचा इशारा आलाय. खर तर या बॉलवर नंबर येणं फार गरजेचं होतं. नो बॉलवर जर तुम्ही अधिक धाबा केल्या तर तिथे तुम्ही आणखी नफ्यामध्ये येता. पण यावेळेस अप्पर कटच्या दिशेनं जरी स्लाइस केला असता तरी पाठीमागे एक बाउंड्री मिळाली असती. पण अशा वेळेस 12 बॉल 43चं इक्वेशन समोर शिवाय तुम्ही लॉंग ऑन शिवाय फटके खेचत नसतो आणि त्याच पद्धतीनं फलंदाजाचा मनसुबा आपल्याला बघायला मिळाला. दिनेश बंडा जोवर आहे ना तोवर आशेचं किरण नवघर संघासाठी शाबूत आहे. कारण दोन्ही सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच, दोन्ही सामन्यामध्ये धावा केल्यात आणि या चालू सामन्यामध्ये देखील त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. बघूया काय घडतंय चालू सामन्यामध्ये. 12 बॉल 42चं समीकरण आहे. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. डीप मिड विकेट
डीप लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, शॉर्ट पॉइंट, थर्ड मॅन आहे, फर्स्ट गली आहे, विकेट कीपर आणि गोलंदाज. पुढचा बॉल फुल बॉल आहे हवेमध्ये, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. टायमिंग चुकलंय. यावेळेस मात्र दिनेश बंडानं ठरवलंय की राहिलेला जो खेळ आहे तो मी करण्याचा प्रयत्न करेन. त्याला कोणी बोलूही शकत नाही, कारण मागच्या 2 चालू सामन्यामध्ये धावाही आल्या आहेत. अशा वेळेस अधिकाधिक स्ट्राईक हे दिनेश बंडाकडे असणं हे तितकं गरजेचं आहे. पाहूया 11 बॉल 42 धावा, कमीत कमी 6 षटकार 11 बॉलमध्ये तुम्हाला ठोकावे लागतील आणि या मैदानावर षटकार हे सहज जातात मित्रांनो. यावेळेस गती परिवर्तन अपील केलं गेलं, हार्ड लेन डिलिव्हरी होती. इथून मात्र सलगचे 2 चेंडू दिनेश बंडा निर्धाव झालाय. आता मात्र इक्वेशन महाग झालंय. 10 बॉलमध्ये तुम्हाला करायचे आहेत 42 धावा. फार कठीण. पुढचा बॉल ओव्हर पिचला, लांगण सीमारेषेच्या वरून जाणारा दिनेश बंडाच्या बॅटमधून आणखी एक षटकार. रन या ठिकाणी शिल्लक आहे. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. शॉर्ट ऑफ लेथ होता बॉल हवेमध्ये आलाय. फॉलो थ्रो मध्ये स्वतः गोलंदाजानं केलेली ही चूक. स्ट्राईक मिळेल इथे कुंदनला, पण आव्हान जड झालंय, कारण आता राहिलेल्या 2 बॉलमध्ये 2 षटकार मारले तरच कुठेतरी नवघर संघाला शेवटच्या षटकामध्ये हलकं डोकं वर करता येईल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये 11वा झेल या ठिकाणी सुटलाय. हाफ चान्स मला नाहीये, पूर्ण झेल. म्हणजे परफेक्ट कॅच झाल्या असताना अशा एकूण 11 कॅच एकूण या स्पर्धेमध्ये सुटल्या गेलेल्या आहेत. लॉंगऑफच्या दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न. 33 नंबरचा सार्थक त्या ठिकाणी उभा आहे. कॅच टिपला जातोय. कुंदन बंडाला माघारी यावं लागेल. नवघर संघाला आणखी एक धक्का. टपका, एक और टपका. इथे आणखी एक विकेट पडली आहे आणि काही समय सूचकता आहे डीजे मॅडी यासाठीच परफेक्ट मानले जातात. तर मैदानावर काय घडतंय प्रसंगबद्धान राखलं जातं आणि म्युझिकमधून ते प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभे केले जातात. शेवटचा बॉल या षटकातलं. 7 चेंडू 36 धावा, 35 धावा. पुढचा बॉल. यावेळेस बॅटचा एज घेतलाय आणि इथे मात्र धाव मिळणार नाहीये, धाव घेतली देखील जाणार नाहीये. 6 बॉलमध्ये 35 धावांची गरज आहे. अजूनही आठवते आम्हाला दिघाडीच्या रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये झालेला तो विक्रम. 6 चेंडूमध्ये 36 धावा असताना 37 धावांची गरज असताना त्या 37 धावा ठोकून काढल्या गेल्या. म्हणजे 6 षटकारही मारले आणि एक नोबॉल देखील होता. कशा पद्धतीनं विक्रम आपण क्रिकेटच्या टेनिस बॉलमध्ये पाहिलेत, जे फार वर्षापूर्वी एखाद्या चालू सामन्यामध्ये 2 ते 3 षटकार मारले ना की समाधानकारक स्कोर मांडलं जायचं. पाठीमागे 20 वर्ष जर आपण पाठीमागे गेलो तर मग दुतुम गावाचा बाप्पा असेल, दत्ता असतील, या खेळाडूंनी जे मारलेले षटकार आहेत 6 बॉलमध्ये 6, ते चिरकाल वर्ष लक्षामध्ये राहिले. पण मागील 5-6 वर्षामध्ये बदलतं क्रिकेट. दररोज कुठं ना कुठं तुम्हाला 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकणारे फलंदाज पाहायला मिळतात. त्याचं कारण आहे बॅटचा ब्लेड, बॅटचा फ्लो आणि चेंडूची बदललेली क्वालिटी. ही जी क्षमता आहे या संपूर्ण चेंडूनं मात्र टेनिस क्रिकेट विश्व बदलून टाकलं. सीमारेषेला अगदी लांबी नाही आहे, ती परफेक्ट नाही आहे, कुठल्याही स्पर्धेमध्ये त्याचा नियम नाही आहे आणि याचा फटका गोलंदाजांना नितांत पडतो. इथे मात्र 6 बॉलमध्ये तुम्हाला 5 ठोकायचे आहेत. पहिला बॉल, पहिल्या बॉलवर आलाय. येस, दिनेश बंडाच्या बॅटमधून पहिल्या बॉलवर षटकार.
आपला हात जगन्नाथ, हाताच्या रेषेवर काही नाही आहे. नशीब त्यांचंही लिहिलं जातं ना ज्यांना हात नसतात. आणि म्हणून इथे तुमचा हात जगन्नाथ, इथे तुम्हाला करावं लागेल. आणखी 5 बॉलमध्ये तुम्हाला 5 ठोकावे लागतील. बघूया काय घडतंय. दुसऱ्या बॉलवर ओव्हर पिच बॉल होता, स्वतःवर काहीसा नाराज झालाय. आता मात्र आशा या उद्ध्वस्त झाल्या आहेत. संपलाय हा मॅच. कारण 4 चेंडूमध्ये तुम्हाला 29 धावांचं इक्वेशन नाही. इथे गोलंदाजानं जर चूक केली, षटकार आला तर तुम्ही परत एकदा कमबॅक करू शकता. पण गोलंदाज चूक करेल का? यावेळेस ओव्हर पिच बॉल लॉंग ऑन रिझर्व्ह मध्ये खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहे. दिनेश बंडाच्या या संघर्षपूर्ण पारीचा अंत झालाय आणि या पारी समवेत नवघर संघाच्या विजयाचा देखील अंत झालाय. खेळ या स्पर्धेमध्ये जर पाहिला ना तर त्यानं 32 चेंडू फेस केले आणि 32 चेंडूमध्ये वैयक्तिक 85 धावा या दिनेश बंडाच्या बॅटमधून आपण या स्पर्धेमध्ये पाहिल्या. म्हणजे कुठेतरी या रेसमध्ये तो होता, पण अनवधानानं संघ बाहेर गेला की मग नंतर तुम्ही मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमधून बाहेर जाता. इथे पुढचा बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, अंपायर कडून दाद मागितली जाईल. संघर्ष संपतोय, वादळ मात्र संपलंय. आणि मला वाटते आई बाबांनी साई ब संघ आता मात्र विजयाच्या घोड्यावर बसलाय, रथावर बसलाय, स्वार झालाय. विजयाच्या दिशेने जाणारा हा संघ आपण पाहतोय. पहिल्या सामन्यापासून साईच्या या संघानं कमाल केली आहे. चमत्कारी खेळ आपल्याला बघायला मिळाला आणि ज्याच्या नावातच मुळात साई आहे तिथे चमत्कार ह्या निश्चितपणे होतोच होतो. आणि आज त्या दिवसाभरामध्ये साई संघाचा चमत्कार आपण पाहिलाय. येस, इथून मात्र हा मॅच या ठिकाणी संपला जाईल. या स्पर्धेमध्ये टॉप 3 मध्ये जाणारा संघ ठरलाय. आई भवानी साई संघ जल्लोष तो बनताय आणि डीजे तो बसताय. साई गावाचे मधोमधी